हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असतात. मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज आम्ही चाललो होतो अचानक बाहेर, ते म्हणजे कुठे तुम्हाला आज जरा थोडासा आनंद झाला. म्हटलं आहो पण एकटेच चालले होते, त्यांना होती ट्रिप. म्हटलं मग आमच्या दोघांना पण न्या, कारण दादू काय गावाला गेलेला आहे शाळेसाठी 1 वर्ष. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? फिरायला है ना. तर आम्ही चाललोय पवना डॅमच्या तिकडे लोणावळ्याला. आमच्या पिल्लूची बाग कशी तयारी चालू होती. कुठे जायचं म्हटलं की आनंदच आनंद होता आम्हाला. मस्तपैकी त्यानेच बुट वगैरे घालून घेतले. त्यानंतर आम्ही निघालो होतो फिरायला म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे सेल्फ व्हिडिओमध्ये. तर जाताना असं इतकं छान असं हिरवागार व्ह्यू होता. हे मी जाताना शूट केलेलं आहे. मस्त छोटंसं एक तिथे ओढा म्हणजे छोटंसं तळं होतं आणि पूर्ण हिरवागार डोंगर होता आणि झाडं पण हिरवीगार होती. बघायला पण इतकं छान वाटत होतं ना. आणि पावसाच्या दिवसामध्ये हा व्ह्यू बघायला भेटतो. आमच्या साईडला जास्त करून हाच व्ह्यू आहे. ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी शूट करायचं आहे. आता बघा पुढे बरंच काही बघायला पण मिळते. त्यानंतर हा पण एकदम छान होता. पूर्ण दोन्ही बाजूने जंगलच होतं आणि तिथे रस्त्याचं काम पण चालू होतं. रस्ता खूपच खराब आहे, त्यामुळे ते रस्त्याचं काम चालू होते. तर माणसं पण होती. पण ह्या रोडला जास्त करून गाड्या जात येत नाही, पण मोठ्या गाड्या जातात अशा 4 व्हीलर वगैरे. बाकी 2 व्हीलरवर जास्त काही जा करत नाही. त्यानंतर मस्त असं 90sची जुनी गाणी ऐकत मस्त एन्जॉय केला. गाडी पण खूप भारी लागली होती. त्यानंतर आमच्या पिल्लूची बघा काय हट्ट चालू होता, ही गाडीच घ्यायची म्हणून हट्ट करत होता. त्यानंतर त्याला कसं तरी समजून सांगून आम्ही तिथून एक बॉल घेतला आणि बाहेर आलो. त्यानंतर मस्त असा वडापाव खाल्ला, जो की माझा फेवरेट आहे. आपल्याला कुठे गेलं ना जास्त काय नाही, पण आपल्याला पुढे पवनडॅमची इथला हा व्ह्यू आहे. कसं वाटतं नक्की सांगा. इतकं भारी वाटतं ना लांबून बघायला. जवळ जायला परमिशन तर नाहीच आहे खाली. आम्ही लांबूनच शूट केलं होतं म्हणजे मी तरी. त्यानंतर हा 1 नंबरचा आधीचा धबधबा हा आहे. त्याच्या पुढे धबधबे नाही आहे. सध्या तरी पुढे जाण्यासाठी त्यांनी बंद केलेलं आहे. पर्यटकांना पुढे जाऊन देत नाही. हा एकच धबधबा असा मोठा होता अलीकडे. आम्ही तिकडे साईडलाच गाडी थांबवली आणि मग लांबूनच थोडंसं मी शूट केलं. त्यानंतर मग पुढे गेलो आहो आणि पिल्लू दोघं खूप भिजले म्हणजे पूर्ण ओलेच होऊन जाऊन डायरेक्ट धबधब्याखालीच बसले होते. आणि मी साडी वेअर केली होती, त्यामुळे मला म्हणजे थंडीमुळे पण आणि त्याच्यामुळे मला नकोच वाटत होतं. माझं खायचं मस्त कणीस एन्जॉय करत होते. आणि असं बाहेर गेल्यावरती कणीस वगैरे खायला पण छान वाटतं. आणि कसं असतं ना, इतर वेळेस कणीसाची किंमत खूप कमी असते आणि असं बाहेर कुठे गेलो ना ते डबल टिबल रेटने पैसे लावतात एका कणीसाला पण. म्हणजे आम्हाला तर वाटलं पण नाही, पण तरी ठीक आहे जाऊ दे म्हटलं नाही का. आम्ही पण जास्त कुठे असं जात नसतो आणि कणीस पण कधी म्हणजे असं जास्त खाण्यात येत नाही. असं बाहेर कुठे गेलं की खाऊशी वाटतं. त्यामुळे त्यानंतर एवढं एन्जॉय केला, फिरून आलो. घरी आल्यानंतर मला तळण माझी वाट बघत होतं, पण मी ते स्किप केलं. म्हटलं उद्या करता येईल, कारण खूप कंटाळा आला होता. त्यानंतर आहोने मस्त अशी भजी करायला घेतले, जे त्यांनाच खायचे होते. मला म्हणतो ते भजी कर. मला आला होता कंटाळा खूपच. उलट त्यांना कंटाळायला पाहिजे, गाडी चालवून तर मला चालवता. त्यांना म्हटलं तुम्ही बनवा, मी तुम्हाला मदत करते. सगळं मिस केलं होती तयारी, फक्त त्यांनी आयते तळले नाही का ह्याच्यात बेसन पीठमध्ये टाकून. बाकी सगळं मीच दिलं होतं. कांदा वगैरे चिरून साहेबांना घोसाळ्याची पण भजी खायची होते, प्लस बटाट्याची पण, प्लस कांद्याची पण. घोसाळ्याची काय आम्ही जास्त भजी करत नाही, होते घरात 1-2 म्हणून म्हटलं बनवून टाका. म्हणून त्याची घोसाळे बटाटे आणि कांदा भजी बनवले.
ते मस्त खाऊन घेतले आम्ही तिघांनी. त्यानंतर मला भांड्यांचा पण राडा होता, तो पण बाकी होता. इथे फ्रीजमध्ये सगळं गवार वगैरे मी निवडून ठेवली होती. भाजीपाला जागेवर ठेवून दिला होता, सगळा स्टोअर करून ठेवला होता. शेवगा पण ताजा होता. संध्याकाळी भाजीला काय करावं म्हणून शेवगाच करायचं होतं असं ठरलं होतं माझं. शेवगा बाहेर काढून घेतला. त्यानंतर इकडे माझे हे ढिगभरचे सगळे मसाले जे की मला यूज करायला लागतात. प्रत्येक प्रकारचा माझ्याकडे मसाला अवेलेबल असतो. म्हणजे भाजीला पण मी कधी गडबडीमध्ये आलं लसूण ठेचत बसत नाही. कधी लसूण टाकायला पण जमलं नाही तर पटकन आलं लसूण पेस्ट भाजीला फोडणीला देत असते. त्यानंतर इकडे मस्त ज्वारीच्या गरम गरम भाकरी बनवून घेतल्या. शेवग्याची मस्ताची वाटण करून भाजी करून घेतली. मला तरी शेवग्याची भाजी आवडते. तसं आम्ही जेवण केलं. हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या एका छानशा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.